रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. मराठी नाटक, मराठी फिल्म्स, मराठी हिंदी सिरियल्सच्या माध्यमातून ज्यांनी अनेक वर्षांपासून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत, अशा अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांना स्क्रीनवर तर आपण पाहिलंच आहे, पण त्या पलीकडच्या ऐश्वर्या नारकर आज आपल्याला समजून घ्यायच्यात च्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. हाय सगळ्यांना. अभिनयाच्या पलीकडे ऐश्वर्या नारकर सांगायचे असतील तर तुम्ही काय सांगू शकाल? अभिनयाच्या पलीकडे मला वाटतं एक चांगलं माणूस म्हणू शकतो आपण आपल्याला, कारण आपण समाजात चांगली माणसं निर्माण करणं खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रोसेसवर मी विश्वास ठेवते. ते चांगली माणूस आहे अगदीच मी ठामपणे म्हणू शकते. आणि अदरवाईज मी रेकी प्रॅक्टिशनर आहे, त्याच्यानंतर मी ॲनिमल कम्युनिकेशन करते, त्यामुळे अशा पॅरलल थेरपीज मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यांची प्रॅक्टिस मी सध्या करते. पण अशा फार कमी अभिनेत्री आहेत की ज्यांनी सिरियलमध्ये, फिल्ममध्ये आणि नाटकामध्ये आपण जेवढं काम केलंय तेवढं केलेलं आहे. या तिन्ही क्षेत्रांच्या अनुभवाबद्दल एकत्रित सांगायचं असेल तर काय सांगाल तुम्ही? अनुभवाबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं की आनंदच मिळतो या तिन्ही माध्यमात. फक्त प्रत्येक माध्यमाची अभिनय करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचे ऑडियन्सेस वेगळे आहेत आणि त्यामुळे गिव्ह अँड टेकला मजाच येते. म्हणजे आता सिरियलमध्ये, मराठी सिरियलमध्ये आपल्याशी मराठी ऑडियन्स डायरेक्ट कनेक्ट होतो, तसं हिंदी हे भारतभर पसरलेलं आहे, त्यामुळे हिंदी सिरियल करताना सगळ्यांचीच कनेक्ट होतं असं नाही, पण सोशल मीडियावरनं आपल्याला रिॲक्शन्स मिळतात. काम करण्याची पद्धत टेलिव्हिजनला सगळीकडे सेमच आहे. नाटकात थोडंसं बदल असतो, थोडं आपल्याला प्रोजेक्शन द्यावं लागतं, थोडं प्रोजेक्ट करावं लागतं स्वतःच्या अभिनयाला, पण तिथे थेट संबंध असल्यामुळे प्रेक्षकांशी तुमचं काम आवडलंय नाही आवडलंय हे तुम्हाला लगेचच कळतं. चांगल्याची पावती मिळते किंवा वाईट केलं तर नाही आवडलंय असंही म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला दर प्रयोगागणिक आपल्याला स्वतःला सुधारण्याची संधी असते. जर एका प्रयोगात आपल्याला काहीतरी छान काम करता आलं नाही किंवा आपल्याला वाटलं की हे अजून बेटर होऊ शकतं, तर दुसऱ्या प्रयोगात आपल्याला ती संधी असते जी आपल्याला टेलिव्हिजनमध्ये मिळत नाही. आणि फिल्मला तर तुम्हाला अख्खी स्टोरी, अख्खी गोष्ट, कथानक सगळंच माहिती असतं, त्यामुळे तुमच्या कॅरेक्टरवर तुम्हाला काम करता येतं, तुमचं कॅरेक्टर तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने डेव्हलप करता येतं आणि त्याला एक स्टार्ट पॉइंट आणि त्याला एंड पॉइंट असतो, त्यामुळे ती एक प्रोसेस, कम्प्लिटेड प्रोसेस अशा फॉर्म मध्ये असते. त्यामुळे फिल्मला स्वतःला मोठ्या पडद्यावर बघायला, त्या ऑडियन्सशी कनेक्ट व्हायला ही एक वेगळी मजा आहे. त्यामुळे ओव्हरऑल म्हटलं तर या तिन्ही माध्यमातून काम करताना आनंदच मिळतो. नक्कीच. पण आता तिन्ही माध्यमातला फरक तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलात. पण ऐश्वर्या नारकर सगळ्यात जास्ती कुठे रमल्या किंवा कुठलं विश्व त्यांना जरा जास्ती आवडलं किंवा भावलं असं म्हणता येईल? खरं तर मला म्हणजे सगळीकडेच आवडलं. मला टेलिव्हिजन जास्त कन्व्हिनियंट वाटतं आणि आपण म्हणू शकतो की ब्रेड अँड बटर आपलं टेलिव्हिजन आहे की जे तुम्ही रोज काम करता, एक महिन्याची एक पुंजी जमा होते आणि ती जमा झालेली जी पुंजी आहे, जी टेलिव्हिजनच्या इथे काम करून तुम्ही जमा केलेत, त्याच्यात तुम्ही एक चांगलं नाटक प्रोड्यूस करू शकता. जसं आम्ही केलं की एक चांगलं नाटक, चांगली फिल्म आपल्याला हवी ती, आपल्याला जे म्हणायचं ते सांगणारी प्रोजेक्ट आपण त्या पैशातून करू शकतो. त्यामुळे टेलिव्हिजनमध्ये मी खूपच कम्फर्टेबल असते. फिल्ममध्ये अवॉर्ड किंवा जास्त लोकांपर्यंत फेस्टिवलमध्ये तुमचं प्रोजेक्ट पोहोचणं, या सगळ्या लेवलची म्हणू शकतो, तर तिथे ते समाधान फिल्ममध्ये आहे. तर मी सगळीकडेच रमते. नाटकही मला आवडतं, पण तसं बघ, आता जसं म्हटलं मी की टेलिव्हिजन हे खूप कन्व्हिनियंट, कम्फर्टेबल झोन आहे रोज काम करायला, त्यामुळे मी टेलिव्हिजनला जास्त रमते. नक्कीच. पण आता सध्या 7वी मुलगी जी सिरियल जी आहे ती सुरू आहे आणि त्यातल्या कॅरेक्टर बद्दल खरंच खूप वेगळं कॅरेक्टर आहे माझ्या मते. आतापर्यंत तुम्ही जे काही रोल केलेले आहेत त्याच्यामध्ये विरोचकाचं कॅरेक्टर तुम्ही करत आहात. सो ह्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं असेल तर काय सांगू शकाल तुम्ही? हे कॅरेक्टर आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याला ग्रे शेड नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की जनरली कुठलाही माणूस हा पूर्ण पॉझिटिव्ह, पूर्ण निगेटिव्ह असा नसतो, त्याच्यात कुठेतरी अदली मधली शेड असते, स्वभाव त्याचा अदला मधला असतो.
तसं गोष्ट आहे ही, आणि त्या गोष्टीतलं हे टोटल निगेटिव्ह कॅरेक्टर आहे विरोचकाचं. आणि मला ती करायला मजा येते कारण अनेक वर्ष मी सोबर पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स केली. त्यामुळे इमोशनली पॉझिटिव्ह कॅरेक्टर करताना जेवढा स्ट्रगल असतो तेवढा मला जाणवलं की निगेटिव्ह कॅरेक्टर करताना नाहीये. त्याच्यात दुसऱ्याला रडवायचंय तुम्हाला, त्यामुळे ते एका पॉइंटला मजा देऊन जातं आपल्याला. खूप काही अंशी सोपं होतं. हे कॅरेक्टर करत असताना लोकांचे फीडबॅक तुमच्याकडे कशा पद्धतीचे येत आहे? लोकांचे फीडबॅक लोक इतकी इन्व्हॉल्व्ह असतात कॅरेक्टर्स मध्ये की त्यांना ती खरी वाटायला लागतात. म्हणजे माणूस एक ऍक्टर हा पर्सनल आणि ते कॅरेक्टर याच्यात ते फरकच नाही करत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर आता मी जितकी ऍक्टिव्ह आहे त्याच्यात काही ठिकाणी बऱ्याच वाईट कमेंट्स येतात. म्हणजे इतक्या वाईट, इतका राग असतो लोकांना माझ्याबद्दल की ही बाई मरत का नाही, इतक्या लेवलच्या कमेंट्स असतात. तर मला सुरुवातीला ज्या वेळेला अशा कमेंट सुरू झाल्या, सिरियल सुरू झाल्यानंतर, तेव्हा मला कळेना की मी अचानक असं काय वाईट केलंय की एवढं लोक माझ्याबद्दल वाईट बोलतायत. मग मला एका पॉइंटला ते रजिस्टर झालं की कदाचित असं असू शकतं की माझं कॅरेक्टर हेच मी आहे किंवा तशीच मी आहे असं समजून या मला रिॲक्ट होत असाव्यात. आणि मला एका बाजूनी मला बरं वाटायला लागलं की माझं कॅरेक्टर जास्त पोचलं लोकांपर्यंत. तसं तेच आहे. म्हणजे ह्या कॅरेक्टरला लोकांनी वाईट म्हणणं, त्याला शिव्या घालणं हेच अपेक्षित आहे कारण ते तितकं वाईटच आहे कॅरेक्टर. तर ते पोहोचतंय आणि लोकांची गफलत होते की म्हणजे ही रुपाली आहे की ऐश्वर्या आहे, मग त्या सगळ्या शिवाय ऐश्वर्याला खाव्या लागतात. हे थोडंसं दुःखाचा भाग आहे. पण अदरवाईज मला त्या कमेंट्स वाटतं की म्हणजे माझं कॅरेक्टर मी अगदी 100% नाही पण निदान 90% तरी बरोबर. नक्कीच नाही आहे, त्याची पावतीच आपल्याला त्या सगळ्या कमेंट्स मधून कदाचित मिळत असेल. नक्कीच. पण आतापर्यंत अनेक कॅरेक्टर्स तुम्ही केलेली आहेत. तुम्हाला चॅलेंजिंग वाटलेली अशी कोणती भूमिका सांगता येईल का की ही खरंच अवघड होती बा? मला चॅलेंजिंग वाटलेली म्हणजे माझं नाटक होतं एक सोयरे सकळ नावाचं, भद्रकालीनी प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यात मी 2 भूमिका करायचे नाटकात. आणि लिटरली त्या एक गांधी हत्येच्या काळातली आई होती आणि तिची मुलगी पण जी आता प्रेझेंट काळात आहे जी 70 वर्षाची, म्हणजे आई 40 वर्षाची होती फ्लॅशबॅक मध्ये आणि मुलगी 70 वर्षाची. तर ही 40 आणि 70 वर्षाच्या दोन्ही आई आणि मुलीचं कॅरेक्टर मी करत होते. आणि गंमत अशी होती की गांधी हत्येच्या काळातला सीन कट्टू आत्ताच्या काळातला सीन आणि याच्यामध्ये फक्त 15 ते 20 सेकंद चेंजिंग. तर ते कंटेंट वाईज पण खूप हेवी नाटक होतं आणि बॅकस्टेजला पण ते तेवढ्याच धावपळीचं आणि खूप ट्रिकी नाटक असं होतं. त्यामुळे ते करायला मला खूपच मजा आली आणि तो मला टास्क होता किंवा ते मला एक चॅलेंज वाटलं होतं. पण ते नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचलं. त्या वर्षीची सगळीच बक्षिसं मला मिळाली बेस्ट ऍक्ट्रेसची आणि मजा आली. मी बऱ्याच वर्षांनी म्हणजे मध्ये 4-5 वर्षाच्या गॅप नंतर खरं तर ते नाटक केलं होतं. भद्रकालीचं होतं आणि आदित्य इंगळेने ते डिरेक्ट केलं होतं. तर फारच मजा आली होती ते करायला. पण तुमचा सिरियल्सचा, नाटकांचा आणि फिल्मचा हा जो प्रवास चालू आहे तो खरंच अव्याहतपणे असाच चालू राहो. तुमची जोडी जी आहे ती सुद्धा आम्हाला खूप छान पद्धतीनं अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिसत राहू ही तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. आणि आज आम्हाला एवढा छान वेळ दिलात, आमच्याशी निवांत गप्पा मारल्यात त्याबद्दल रेडिओ सिटीच्या वतीनं आणि लिसनर्सच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर होत्या आपल्यासोबत च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.